सांगली नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक तुषार दोशी पुन्हा वादात बदलीच्या दिवशी ते प्रकरण अंगलट येण्याची शक्यता. पोलीस महासंचालकांकडे तक्रार. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडी दिवशीच्या राड्यावरून तुषार दोशी यांच्यावर लागलेल्या आरोपानंतर सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची 20 एप्रिलला सांगलीला बदली झाली. मात्र तुषार दोशी हे पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत आणि याचे कारण म्हणजे तुषार दोशी यांनी बदली होण्याच्या दिवशी आपल्या अधिकारात जिल्ह्यातील 6 ते 7 पोलीस अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या केल्या असल्या तरी आरोप सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांनी केलेला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तुषार दोशी यांचा इतिहास पाहिला तर त्यांच्या नावासोबत अनेक वाद जोडले गेले आहेत. आज 23 मार्च 2026 रोजी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी तुषार दोशी यांच्या निलंबनाची घोषणा केली आणि यापूर्वी ते अनेकदा वादात अडकलेले आहेत. दरम्यान बदली होण्याच्या दिवशी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला असून या संदर्भात त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे लेखी तक्रार केलेली आहे. या संदर्भात सातारा जिल्हा शिवसेनेतर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन देऊन राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे लेखी तक्रारसुद्धा करण्यात आलेली आहे आणि यामध्ये शिवसैनिकांनी आपलं म्हणणं मांडलं असून बदली होण्याच्या दिवशी पोलीस अधीक्षकांनी स्वतःच्या अधिकारात आपल्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा कोणताच कायदेशीर अधिकार नसतो. मात्र तुषार दोशी यांनी या बदल्या केल्या आहेत. या बदल्या नियमबाह्य केल्याची बाब निदर्शनास आली असल्याचं या लेखी तक्रारीत म्हटलेलं आहे आणि या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे हे निवेदन देण्यात आलेलं असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत चौकशी करावी अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.